हाय गाईज, आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, आज आपण जाणार आहे सभेसाठी। बघा, आपण आलेलो आहे। बघा, लाईन किती मोठी आहे। हे सगळे गाड्या सभेसाठी आलेल्या आहे, बघू शकता। आपल्याला गाड्याचे पैसे भेटलेले आहे। बघा, चलो हिंगोली सभा। आपण आलेलो आहे हिंगोलीमध्ये। नगर परिषद हिंगोली चौकामध्ये आलेलो आहे। गाडी पार्किंगमध्ये लावलेली आहे। बघा, सभेचा कार्यक्रम आहे, तिथे जाणार आहे आपण। चला। बघा, गेट जवळ आलेलो आहे। बघा, किती डेकोरेशन चांगलं केलेलं आहे। आता आलेलो आहे सभेमध्ये। बघा, किती चांगला डेकोरेशन केलेलं आहे। पब्लिक बघा, बघू शकता पब्लिक किती आहे। संरक्षण सगळं काही। पब्लिक बघू शकता तुम्ही। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या, लाईक आणि शेअर करा। अशाच व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून घ्या। सभेचा कार्यक्रम थोड्याच क्षणात सुरू होणार आहे। 1 hour later आपण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला दिलेला आहे। या हिंगोली विधानसभेचा विकास 2014 नंतर एवढा झपाट्याने साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे, त्याला कधी जोड नाही। गेल्या 50 वर्षाचा जो आमचा बॅकलॉग होता, तो बॅकलॉग आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून भरून देण्याचं काम त्यांनी केलं आहे। तरी सुद्धा सर, आपण इथं आले तर आम्ही काहीतरी मागितलं पाहिजे, म्हणून आजच्या प्रसंगी आमच्या जिल्ह्याचा सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भात मी आपल्याला विनंती करतो की जिल्ह्याचा डीपी प्लॅन तयार करून आम्हाला जिथं जिथं धरणं लागतात तिथं ती धरणं झाले पाहिजे, त्यासाठी आपण तेही आदेश आपण दिले पाहिजेत। त्याचबरोबर येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरण, येलदरी धरण आमच्या जिल्ह्यात आहे, पण त्याचं पाणी सर्व नांदेड, वसमत, परभणी या भागात जातंय, म्हणून तोही एक डाव्या कालव्याचा तो एक विषय आपण घ्यावा अशी विनंती आहे। त्याचबरोबर राष्ट्रसंत नामदेव महाराज जन्मस्थान आमचं नरसी नामदेव आहे। त्याचबरोबर आमच्या इथं जलेश्वराचं एक खूप मोठं मंदिर आहे। मी आपल्याला वारंवार सांगितलं आहे की 48 एकरावर आमच्या महाराष्ट्रात एकाही शहरात 48 एकरावर हे तलाव नाही, एवढा तलाव आमच्याकडे आहे हैदराबाद सारखा। मी आपल्याला आठवण असेल, तुम्हाला मला हैदराबाद करायचं का हिंगोलीचा असं आपण बोलले होते, तरी सुद्धा आपण आम्हाला 25-30 कोटी रुपये त्या तलावाच्या सुशोभीकरणासाठी दिले आणि खूप मोठ्या प्रमाणात काम सुद्धा झालं। आमच्या हिंगोलीकरांची शान त्या तलावामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्याचबरोबर आज आपण जे भूमिपूजन आता केलं, आमच्या एकच्या छोट्याशा जिल्ह्याला आपण जिल्ह्यात रुग्णालय दिलं, जिल्ह्याचं महाविद्यालय दिलं, त्याबद्दल प्रथम आपले अभिनंदन करतो। आणि याच महाविद्यालयाला आमच्या जिल्ह्यात ज्यांचं जन्मस्थान कडोळी आहे, त्या गावचे रहिवासी ज्यांचा जन्म कडोळी येथे झाला हिंगोली जिल्ह्यातल्या, म्हणून याच महाविद्यालयाला राष्ट्रऋषी भारतरत्न नानाजी देशमुख यांचं नाव द्यावं ही सुद्धा विनंती मी आपल्याला करतो। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात आपण 2019 साली आले होते, त्यावेळेस आपण या जागेवरून आमच्या गोरेगावच्या अप्पर तालुक्याची घोषणा केली होती। मी आपल्याला विनंती करतो की हा फुल प्लेस तालुका आपण करावा अशी आपल्याला विनंती करतो। त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाची 1400 एकर जमीन आमच्याकडे आहे, तिथं पशु वैद्यकीय महाविद्यालय आपण द्यावं अशी सुद्धा आपल्याला विनंती करतो। आणि हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्हा मिळून जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, ती बँक आमच्या जिल्ह्याचं बायफरेशन होऊन आता 25 वर्ष झाले, तरी आमची बँक परभणीहून चालते, म्हणून ती बँक सुद्धा आम्हाला वेगळी करून आपण द्यावा अशी आपल्याला विनंती करतो।
त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात नावउद्योग जिल्हा गडचिरोली आणि हिंगोली हे दोनच जिल्हे महाराष्ट्रात नावउद्योग जिल्हे आहेत. म्हणून आमच्या उद्योग जिल्ह्याला उद्योगाच्या क्षेत्रात सुद्धा आपण आम्हाला न्यावं, आमच्या लोकांना मोठं काम मिळावं, आमच्या उद्योजकांना इथं काम मिळावं, त्यासाठी आपण सुद्धा तोही प्रश्न आमचा मार्गी लावावा. त्याचबरोबर आमच्या शेजारी या देशात दुसऱ्या क्रमांकाची बाहुबलीची मूर्ती जैन धर्माची लावून ठेवलेली आहे, तिचा प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम हा फेब्रुवारीमध्ये आहे. आम्ही आपले देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांना निमंत्रित केलं आहे. पण आपल्याला हा जोर विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या मार्फत आमच्या मार्फत आपण शाह साहेबांना विनंती करा आणि आपण सुद्धा फेब्रुवारीमध्ये त्याही कार्यक्रमाला आपण यावा अशी विनंती आपल्याला करतो. त्याचबरोबर सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण मागच्या वर्षी 30,000 रुपये हेक्टरी लोकांना सौर ऊर्जेच्या जमीन आपण घेतल्या होत्या. पण आता आपण पुन्हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात 50,000 हेक्टर आपण त्याची घोषणा केली. त्याचा GR सुद्धा काढला. म्हणून मागच्या लोकांना 30,000 वाल्यांना आपण 50,000 रुपये हेक्टरी द्यावं ही सुद्धा आपल्याला मी मागणी करतो. त्याचबरोबर आमच्या शेनगावला MIDCच्या संदर्भात मोठी जागा उपलब्ध आहे आणि तालुका होऊन गेली 30-40 वर्ष झाले. म्हणून MIDCचा सुद्धा विषय आपण हाती घ्यावा. त्याचबरोबर आमच्या पोलीस बांधवाची अत्यंत महत्वाची मागणी आहे सर, पोलिसांना गृहबांधणीसाठी GD लोन आपण मंजूर करण्यासाठी रक्कम खात्यावर जमा करण्याचे आदेश सुद्धा आपण दिले पाहिजेत. त्याचबरोबर बचत गटाच्या आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात इथं आल्या. आमच्या नरसी नामदेवच्या स्वयंसेविकाच्या भगव्या वस्त्रात आपल्याला दिसतात त्या आमच्या नरसी नामदेवच्या महिला आहेत. 10,000 महिला आमच्या नरसी नामदेवच्या आहेत, त्यामधले प्रातिनिधिक स्वरूपात त्या सुद्धा आलेत. मी बचत गटाच्या भगिनीतर्फे आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना 0% दरानं बचत गटाचं कर्ज त्यांना आपण दिलं पाहिजे. त्याचबरोबर मराठा समाजाच्या वसतिगृहाच्या संदर्भात सुद्धा बांधकामासाठी आपल्याला निधी आपण उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आपल्याला करतो. त्याचबरोबर आमच्या हिंगोली शहराच्या काठानं कयाधू नदी वाहते, यावर सुद्धा घाट बांधण्यासाठी आमच्या अहिल्यादेवीच्या स्मरणात आपण तो घाट सुद्धा बांधून देण्यासाठी आम्हाला मोठी रक्कम द्यावी अशी विनंती करतो. आणि आज आपण इथं आलात, आपलं मोठं भव्य असं स्वागत आमच्या लोकांनी केलेलं आहे. आपला वारंवार आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिलेला आहे. मला सुद्धा मागच्या काळात थोडासा बिंबर पडलो, आपण नागपूरवरून मला विमान पाठवलं आणि मुंबईला घेऊन गेले. एवढं प्रेम हे आपलं अबाधित आमच्यावर राहणार आहे, आमच्या जनतेवर सुद्धा राहणार आहे, याबद्दल आमच्या मनात शंका नाही. पुन्हा एकदा आमचा हिंगोली जिल्हा आपण स्वतः आमच्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं अशी विनंती आपल्याला करतो. पुन्हा एकदा आपलं हिंगोली जिल्ह्यात हार्दिक स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. यानंतर एक 5-7 मिनिटाची हिंगोली जिल्ह्यात मागच्या 10-10.5 वर्षामध्ये तानाजी मुटकुळेंनी काय काय केलं हे साहेबांनी बघावं, जनतेने सुद्धा बघावं म्हणून एक आम्ही चित्रफीत तयार केली. ती अवघ्या 7 मिनिटात त्या ठिकाणी दाखवली जाईल. चित्रफीत सुरू करा. महाराष्ट्राच्या विकासाची एक सूत्रे, महाराष्ट्राच्या प्रगतीची एक सूत्रे, महाराष्ट्राच्या उन्नतीची एक सूत्रे. आली रे आली सुपरफास्ट देवा भाऊ एक सूत्रे. आली रे आली महाराष्ट्राची सुपरफास्ट देवा भाऊ एक सूत्रे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने भरीव असा निधी हिंगोली विधानसभेमध्ये प्राप्त झाला. हा निधी प्राप्त झाल्यामुळे हिंगोलीचा चेहरा मोहरा बदलला. खास करून महाराष्ट्रातील आराध्य दैवत नरसी नामदेव. नरसी नामदेव हे संत नामदेव महाराजांचं जन्मस्थान असून या ठिकाणी भारतातून लाखो शीख धर्मीय आणि हिंदू धर्मीय भक्त या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी जणू काही विकास कामांचा धडाकाच कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकुळे यांनी लावला. येथील पूलकम बंधाऱ्यासाठी एकूण 6 कोटी रुपयांचा निधी देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यातून मंजूर करण्यात आला. हे काम प्रगतीपथावर आहे. नरसी नामदेव मंदिरासाठी 15 कोटी रुपये निधी खर्च करून भव्य दिव्य असं सभागृह
यात्री निवास आणि घाटाचं काम प्रगतीपथावर आहे. मंदिर परिसर आणि सभोवतालच्या भागाचं सुशोभीकरण, त्याचप्रमाणे भव्य दिव्य असा हिंगोली ते सेनगाव सिमेंट रस्ता अशी असंख्य विकास कामं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या सहकार्यातून उपलब्ध झालेल्या निधीमधून करण्यात आली आहेत. कार्यसम्राट आमदार तानाजी मुटकुळे यांच्या पुढाकाराने हिंगोली येथील पांडवकालीन हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असलेलं जलेश्वर हे महादेवाचं ठिकाण, तेथील तलावाचं सुशोभीकरणाचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून भरीव असा निधी या ठिकाणी देखील उपलब्ध करून देण्यात आला. जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणामुळे हिंगोलीच्या वैभवामध्ये भर पडणार असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. हिंगोलीतील शासकीय इमारती यामध्ये प्रामुख्याने हिंगोली जिल्हा सत्र न्यायालय, पंचायत समिती, नगरपालिका, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, कैलासवासी शिवाजीराव देशमुख सभागृह, संसद रत्न खासदार राजीव सातव सभागृह आदी सरकारी कार्यालय तसंच महापुरुषांचे पुतळे, ज्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. यासोबतच परिसर आणि सभोवतालच्या परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं. हिंगोली विधानसभा मतदारसंघातील अगदी शेवटच्या टोकापर्यंत सर्व अंतर्गत रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलं. याशिवाय ग्रामीण भागाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची कामं माननीय नितीनजी गडकरी आणि देवाभाऊ यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी प्राप्त झाल्यामुळे शक्य झाले आहे. शिवाय आज मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते हिंगोलीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन, ज्यामध्ये प्रामुख्याने गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, त्याचप्रमाणे नवीन पंचायत समिती कार्यालयाचं उद्घाटन, यामुळे आणखी हिंगोलीच्या वैभवामध्ये भर पडणार आहे. मागील 15-20 वर्षामध्ये जो विकास झाला नाही तो विकास अवघ्या या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं शासन असल्यामुळे अर्थातच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यामुळे हिंगोलीच्या कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे यांना करण्यामध्ये यश आलं. यापुढे सुद्धा अशीच विकासाची गंगा देवाभाऊंच्या सहकार्यामुळे चालू राहील ही अपेक्षा हिंगोलीकर करत आहे. या अतिजलद विकास कामांमुळे सुपरफास्ट देवाभाऊ एक्सप्रेस हे नाव जनमनामध्ये प्रचलित झालं आहे. चला तर मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांचं स्वागत करूया आणि सर्वजण म्हणूया देवाभाऊ एक्सप्रेस महाराष्ट्राच्या विकासाची एक्सप्रेस, महाराष्ट्राच्या प्रगतीची एक्सप्रेस, महाराष्ट्राच्या उन्नतीची एक्सप्रेस, देवाभाऊ एक्सप्रेस. महाराष्ट्राच्या विकासाची एक्सप्रेस, महाराष्ट्राच्या प्रगतीची एक्सप्रेस, महाराष्ट्राच्या उन्नतीची एक्सप्रेस, आली रे आली सुपरफास्ट देवाभाऊ एक्सप्रेस, आली रे आली महाराष्ट्राची सुपरफास्ट देवाभाऊ एक्सप्रेस, देवाभाऊ एक्सप्रेस, देवाभाऊ एक्सप्रेस. साहेब, तसं पाहिलं तर आमचा आमदार साहेबांची इच्छा आहे की साहेबांचं भाषण झाल्यानंतर ते आपण पक्ष प्रवेश करूया. या ठिकाणी मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आता विनंती करतो की साहेब, हिंगोली जिल्हा हा महाराष्ट्रात नावारूपाला यावं अशा प्रकारची आपली निश्चित भावना आहे. त्या दृष्टीने आम्हाला असं भरघोस काहीतरी असं द्या की जेणेकरून आम्हालाही असं वाटेल की साहेब आले होते आणि जनतेलाही वाटेल की खरोखर तानाजीरावचं काहीतरी वेगळंच वजन आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी आमची अपेक्षा आहे. आणि हिंगोली जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना मागच्या म्हणजे हॅट्रिक ज्याला म्हणतात ते हॅट्रिक तानाजीरावनं केली. यावेळेस बरेच लोक देव पाण्यात घालून बसले होते साहेब, परंतु आपण म्हणतो ना जिसका तो
जिसका कोई नहीं होता उसका तो खुदा होता है यारो, त्याप्रमाणे तानाजीराव मुटकुळेंचे आपण खुदा ठरलेले आहेत. आपण विकासाला त्यांना चालना दिलेली आहे आणि त्यांच्या प्रत्येक पत्राला आपण एंडोर्समेंट केली. त्यामुळं त्यांना हे विजय मिळालेला आहे आणि तो सुद्धा विजय मोठा विजय मिळालेला आहे. म्हणून या प्रसंगी मी साहेबांना विनंती करतो की साहेब या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा. भारत माता की. काय हिंगोलीकरांचा आवाज. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. पुण्यश्लोक अहिल्या देवी की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी उभ्या भारतामध्ये भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं. त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी च्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज या ठिकाणी हिंगोलीमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी महाराष्ट्राच्या राज्यमंत्री माझ्या भगिनी मेघनाताई बोर्डीकर, आपले अतिशय लोकप्रिय आणि ज्यांचा उल्लेख मेघनाताईंनी देखील कार्यसम्राट आमदार म्हणून केला ते तानाजीराव मुटकुळे, खासदार डॉक्टर अजित गोपछेडे, संजयजी केणेकर, जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, रामरावजी वडकुते, त्याचप्रमाणे श्री श्रीकांत पाटील, बाबाराव बांगर, रजनीश पुरोहित, शिवदास बोडेकर, फुलाजी शिंदे, मिलिंदजी यंबल, उज्ज्वलाताई तांबळे, उमेश नागरे, खोबराजी नरवाडे, अशोकजी ढेंगळ, कैलासजी काबरा, शिवाजी मुटकुळे, सुरजित सिंग ठाकूर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माणिक लोंढे, संतोष टेकाळे, दिवाकर माने, संजय कावडे, शिवाचार्य गुरुपादेश्वरजी, नंदू खिलारे, पुरुषोत्तम गडदे, अप्पासाहेब देशमुख, त्याचप्रमाणे डॉक्टर विठ्ठल रोडगे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आशीर्वादाने आपल्या महायुतीला हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा विजय मिळाला आणि आमच्या तानाजीरावनी या ठिकाणी हॅट्रिक केली आणि ते पुन्हा तिसऱ्यांदा निवडून आले. आपल्याच आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापण्याची संधी आम्हाला मिळाली आणि मला मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा काम करण्याची संधी आपण सर्वांनी दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांची हात जोडून कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर पहिल्यांदा आपण 100 दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या 12,500 कार्यालयांना आम्ही सांगितलं की लोकाभिमुख प्रशासन आपल्याला करायचं आहे. तुमच्या कार्यालयाची सफाई करा, तुमच्या कार्यालयातले कागदपत्र जी अनावश्यक आहे ती काढून टाका, तुमच्याकडे जेवढ्या तक्रारी पेंडिंग आहेत त्या सगळ्या तक्रारींचं निवारण करा
तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या बसण्याच्या वेळा पक्क्या करा, त्याचे बोर्ड लावा, येणाऱ्या लोकांकरता पिण्याच्या पाण्याची शौचालयाची व्यवस्था करा आणि क्षेत्रीय स्तरावर तुमचे दौरे करा. असं 12,500 ऑफिसेसला लोकाभिमुख करण्याचं काम आपण केलं आणि केंद्र सरकारच्या क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला सांगितलं या 12,500 कार्यालयांमध्ये जाऊन चेक करा. यापैकी ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांना मार्क दिले. 50% वर ज्यांना मार्क मिळाले ते पास झाले. 50% खाली मार्क मिळाले त्यांना सांगितलं तुम्ही नापास झाले, चांगल्या प्रकारचं काम करा. पण मला सांगताना आनंद वाटतो की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 98% कार्यालयांनी उत्तम काम केलं. 2-2 वर्ष जी कामं पेंडिंग होती ती कामं 100 दिवसात पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी कार्यालयांनी केलं. आणि त्यासोबत 48 विभागांना 100 दिवसामध्ये 900 कामं आम्ही दिली होती. त्यापैकी 750 कामं त्यांनी पूर्ण केली. हा देखील एक नवीन रेकॉर्ड तयार झाला आणि संपूर्ण प्रशासनाला समजलं नवं सरकार हे वेगानं काम करणारं सरकार आहे, हे पारदर्शितेनं काम करणारं सरकार आहे, हे गतिशीलतेनं काम करणारं सरकार आहे. आणि आता पुन्हा आपण 150 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे. या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये इतर सगळ्या कामांसोबत आपण प्रशासनाला आता सांगितलेलं आहे की या 150 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला ई गव्हर्नन्स आणायचं आहे. ई गव्हर्नन्सचा अर्थ काय आहे तर अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींकरता लोकांना सरकारी कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात. एखादा दाखला पाहिजे, सातबारा पाहिजे, उतारा पाहिजे, बर्थ सर्टिफिकेट पाहिजे, एखादं जातीचं प्रमाणपत्र पाहिजे. प्रत्येक गोष्टी करता मोठ्या प्रमाणात लोकांना चक्रा माराव्या लागतात. वेगवेगळे विभाग मिळून 1250 सेवा आपण देतो. पण या सेवा चक्रा मारल्याशिवाय आणि कधी कधी टेबलावर वजन ठेवल्याशिवाय मिळत नाहीत. हे सत्य आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विदित आहे. आणि म्हणून आता वजन ठेवण्याची आवश्यकता पडू नये, चक्रा मारण्याची आवश्यकता पडू नये म्हणून या सगळ्या सेवा ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. येत्या काळामध्ये या सगळ्या सेवा आपल्याला घर बसल्या मिळवता येतील. आणि ऑनलाईन पद्धतीने म्हणजे आता आमच्याकडे कम्प्युटर नाही मग आम्ही कशा मिळवायच्या असं चिंता करण्याचं कारण नाही. आता या 1250 सेवा आपण व्हॉट्सअपवर आणतो आहोत. व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला या सेवा मिळवता येतील. व्हॉट्सअपवरच अर्ज करता येईल. त्याच्यावरच जर एखाद्या सेवेकरता काही शुल्क भरावं लागतं तेही व्हॉट्सअपवर भरता येईल आणि तुम्हाला ती सेवा प्राप्त करून देण्याचा दाखला, रसीद जे काही असेल, सर्टिफिकेट हेही व्हॉट्सअपवर प्राप्त होऊ शकेल. अशा प्रकारे ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून लोकांचं जीवन सुकर झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आता या 150 दिवसाच्या मिशन मध्ये आम्ही करतोय. अर्थात 150 दिवसात सगळ्या सेवा येणार नाहीत पण 150 दिवसात किमान त्या ठिकाणी 300-400 सेवा आणण्याचा प्रयत्न हा आम्ही मोठ्या प्रमाणात करतोय. आणि आज मला या ठिकाणी आनंद आहे की आपण हिंगोलीमध्ये काही कामांचं भूमिपूजन आणि काही कामांचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी आलो. नगर परिषदेतील रस्त्यांचा प्रकल्प असेल 114 कोटी रुपयाचा, पंचायत समिती हिंगोलीची इमारत असेल 11 कोटी रुपयाची, नरसी नामदेव महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता असेल 10 कोटीचा, याचं उद्घाटन आपण करतोय. आणि त्यासोबत 136 कोटी रुपयाची कामं, ज्यात 84 कोटीची नळ योजना, सुमारे 52 कोटी रुपयाचे रस्ते आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपल्या मेडिकल कॉलेजच्या देखील इमारतीचं भूमिपूजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की आम्ही हा निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करायचं आणि केंद्र सरकारच्या पाठीमागे लागून 10 नवीन मेडिकल कॉलेजेसला आम्ही मान्यता आणली
आणि आता त्याचं बांधकाम देखील आम्ही सुरू करतो आहोत. आता महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा नसेल की ज्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज नाही. आणि मला या ठिकाणी आनंद आहे की या हिंगोली जिल्ह्याचे सुपुत्र भारतरत्न नानाजी देशमुख यांचं नाव देण्याचा प्रस्ताव आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. मी तुम्हाला आश्वस्त करतो, हिंगोलीच्या मेडिकल कॉलेजला या ठिकाणी भारतरत्न नानाजी देशमुखांचं नाव देण्यात येईल. आमचे श्रीकांत पाटील आहेत, ते नानाजी देशमुखांच्या नावाने केंद्र चालवतात. अतिशय चांगलं त्या केंद्राच्या माध्यमातून त्यांनी कौशल्य विकासाचं काम केलेलं आहे. आणि आपल्याला सर्वांना याची देखील कल्पना आहे की मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली. आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या मराठवाड्यामधल्या आणि पश्चिम विदर्भातल्या 5,000 गावांमध्ये त्या ठिकाणी कृषी क्षेत्रातलं परिवर्तन सुरू केलं. वर्ल्ड बँकेने 5,000 कोटी रुपये आपल्याला दिले. आणि गावामध्ये शेतकऱ्याला शेतीची अवजारं असतील, शेतकऱ्याला जलसंधारणाकरता व्यवस्था असतील, त्या ठिकाणी शेततळं असेल, ड्रीपची व्यवस्था असेल, सगळ्या प्रकारच्या व्यवस्था एका गावामध्ये गेल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना देऊन शेतीतली गुंतवणूक वाढवायची, शेतकऱ्याची उत्पादकता वाढवायची आणि त्याला मॅग्नेट सारख्या प्रकल्पाची जोड देऊन, ऍग्री बिझनेस प्रकल्पाची जोड देऊन आणि त्यातनं एक मार्केटिंगची व्यवस्था देखील उभी करायची. अशा प्रकारचा आपण ही योजना सुरू केली. मला सांगताना आनंद वाटतो. त्याचा पहिला टप्पा आपण यशस्वीपणे पूर्ण केला. आणि आपल्या परभणी आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील ज्या गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाचं काम आपण केलं, आपण जाऊन पाहू शकता. तिथल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आपण घडवून आणलं. आणि म्हणूनच आज वर्ल्ड बँकेनं सांगितलं की आपण अतिशय चांगली योजना राबवली आहे, आम्ही याचा दुसरा टप्पा देखील द्यायला तयार आहोत. आणि म्हणून नुकताच आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा टप्पा 2 7,500 गावांमध्ये 5,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचाही त्याच्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवण्याकरता त्याचा मोठा परिणामकारक फायदा आपल्याला निश्चितपणे होईल. यासोबत आपल्याला माहिती आहे की आता आपण मोठ्या प्रमाणात आपल्याकडच्या ज्या प्राथमिक सोसायट्या आहेत यांना ऍग्री बिझनेस सोसायट्यांमध्ये परिवर्तित करतो आहोत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी ऍग्री बिझनेसचे प्रपोजल्स देतो आहोत. मोठ्या प्रमाणात शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे या दृष्टीनं छोटे शेतमालावर प्रक्रिया करणारे केंद्र हे देखील आपण त्या सोसायट्यांच्या माध्यमातून सुरू करतो आहोत. त्याकरताही 2100 कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे एकूणच शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आपण आता निर्णय घेतला शेतीच्या क्षेत्रामध्ये. आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना अडचण आली की आपण मदत करतो, पण हे क्षेत्र मदतीपुरतं राहू नये तर शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढली पाहिजे. या दृष्टीनं 5,000 कोटी रुपये दरवर्षी शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून टाकायचे असा निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे, ज्यातनं शेतीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात परिवर्तित होईल. आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. लोक म्हणायचे इलेक्शन पुरतं निर्णय आहे, इलेक्शन संपलं की बिल पाठवणार. आता इलेक्शन संपूनही 6 महिने झाले, कोणाला बिल पाठवलं नाही. 5 वर्ष कोणाला बिल येणार नाही. सर्वांना मोफत वीज असेल. आणि त्यासोबत आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचं काम सुरू केलेलं आहे. आमचा प्रयत्न आहे डिसेंबर 2026 पर्यंत हे काम पूर्ण करू. त्यानंतर आमच्या हिंगोलीच्या सर्व शेतकऱ्यांना केवळ मोफत वीज नाही, दिवसा 12 तासाची वीज 365 दिवस आम्ही देणार आहोत.
रात्रीच्या विजेची काळजी करायचं किंवा रात्री जाऊन साप विंचूंच्या सानिध्यामध्ये शेती आम्हाला करावी लागते, ही सातत्याने शेतकऱ्यांची ओरड ही पूर्णपणे त्या ठिकाणी आपण थांबवतो. आपल्याला कल्पना आहे, मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आपण आणली आणि या योजनेच्या माध्यमातून आता जो सौर कृषी पंप मागेल त्याला आपण तो देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता त्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे. हे सगळं होत असताना तानाजीरावांनी जो मुद्दा मांडला तो देखील महत्वाचा आहे. मागच्या काळात माझ्या पाठीमागे लागून त्यांनी हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष वेगळा करून घेतला. आता वेगळा झालेला अनुशेष आपल्याला भरायचा देखील आहे. मगाशी सांगत होते येलदरी आणि सिद्धेश्वर वरनं आपल्याला जर पाणी मिळालं तर हिंगोली जिल्ह्याला त्याचा फायदा होईल. पण मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपण काळजी करू नका. मला कल्पना आहे की MWRRA मध्ये आपले हे सगळे प्रस्ताव थांबलेले आहेत. येत्या काळामध्ये मी स्वतः MWRRA मध्ये आपली पैरवी करीन, आपली वकिली करीन आणि हिंगोली जिल्ह्याचे जे प्रकल्प, ज्या प्रकल्पातनं हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष पूर्णपणे दूर होणार आहे, ती प्रकल्प ही मान्यता त्याला मिळावी आणि त्याला निधी मिळावा याकरता पूर्णपणे मी स्वतः लक्ष घालीन, हा मी तुम्हाला शब्द देतो. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे, मी 2018 साली प्रण केला होता की आमचा मराठवाडा हा मराठवाड्याच्या या पिढीनं दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही. आणि त्या संदर्भात अनेक आपण योजना या तयार केल्या. दुर्दैवाने 19 साली आपलं सरकार गेलं आणि त्या योजना पुन्हा बासनात बांधण्यात आल्या. पण पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर त्याला मी अतिशय वेग दिलेला आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज 4 नदीजोड प्रकल्प आपण असे करतो की ज्या नदीजोड प्रकल्पामुळे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये समुद्रात वाहून जाणारं पाणी येणार आणि या पाण्यामुळे आमचा संपूर्ण मराठवाडा हा कायमचा दुष्काळ मुक्त या ठिकाणी होणार आहे. त्याची आपण सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर आपल्याला आश्चर्य वाटेल असा एक अजून प्रकल्प आम्ही आता तयार केलेला आहे. आपण नेहमी पेपरमध्ये वाचत असता की सातत्याने दरवर्षी कोल्हापूर आणि सांगलीला पाऊस येतो आणि पूर येतो. आता या पुराचा जो प्रश्न आहे हा सोडवण्याकरता एक फ्लड डायव्हर्शनचा प्रोजेक्ट मी वर्ल्ड बँकेला दिला होता. वर्ल्ड बँकेने त्याला मान्यता दिली आणि हे पुराचं पाणी डायव्हर्जन कॅनलच्या माध्यमातून आम्ही आता मराठवाड्यामध्ये आणणार आहोत आणि मराठवाड्याला या पाण्यामुळे मोठी मदत मिळणार आहे. आणि हे काही फार दूरचं काम नाहीये. पुढच्याच महिन्यात याचे टेंडर देखील आम्ही काढतो आहोत आणि याचं कामाची सुरुवात देखील आम्ही करतो. एकूणच आपल्या सरकारने ठरवलेलं आहे की मराठवाडा हा शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. इथल्या शेतकऱ्याला जर चांगलं सिंचन दिलं, वीज दिली आणि या ठिकाणी थोडी मदत केली तर आमचा शेतकरी निश्चितपणे या ठिकाणी परिवर्तन घडवू शकतो. आणि म्हणून तशाच प्रकारचा प्रयत्न हा सातत्याने आपण करतो आहोत. आणि यासोबत आपल्याला कल्पना आहे की नरसी नामदेव, खरं म्हणजे नामदेवांची जी काही गाथा आहे, पंजाबमध्ये देखील आपल्याला माहिती आहे की जो गुरुग्रंथ साहिब आहे, गुरुग्रंथ साहिब हा आमच्या शीख पंथाचं सगळ्यात महत्वाचं अशा प्रकारचं ग्रंथ आहे. किंबहुना गुरुग्रंथ साहेबालाच देव मानण्याचं काम किंवा त्याचंच अर्चना करण्याचं काम आमचा शीख समाज हा करत असतो. त्या गुरुग्रंथ साहिब मध्ये देखील आमच्या नामदेव महाराजांचे दोहे हे त्या ठिकाणी मांडलेले आहेत. अशा प्रकारचे नामदेव महाराज आणि त्यांचं जन्मस्थान आमच्या नरसी नामदेवला आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की सातत्याने मागे लागून तानाजीराव मुटकुळेंनी त्या ठिकाणी वेगवेगळी कामं ही हातामध्ये घेतली. मी आपल्याला तानाजीराव आश्वस्त करतो की त्याला जी काही निधीची आवश्यकता असेल ती आपण निश्चितपणे या ठिकाणी देऊ. आपल्याला कल्पना आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये
आपण या ठिकाणी जे ज्योतिर्लिंग आहेत त्या क्षेत्राचा विकास करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. औंढ्या नागनाथ सारखं एक अतिशय जागरूक अशा प्रकारचं स्थान ज्योतिर्लिंग आपल्याकडे आहे. निश्चितपणे त्याही ठिकाणी योग्य प्रकारची जी कारवाई आहे ती पुढच्या काळामध्ये करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण करू. आज या निमित्ताने मला सांगायचं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या लक्षात असेल, आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळी आमचे विरोधक कोर्टात गेले होते ही योजना बंद करा म्हणून. पण आम्ही कोर्टाला देखील सांगितलं की आमच्या बहिणींना आम्ही मदत करू इच्छितो, तर यांना का बरं या ठिकाणी त्रास होतो, आणि कोर्टानेही आम्हाला परवानगी दिली. आज लाडकी बहीण योजना आपण योग्य प्रकारे चालवतो आहोत. आणि कोणी काहीही अफवा पसरवली तरी लक्षात ठेवा, काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती सुरूच राहील. माझ्या बहिणींना ते पैसे मिळतच राहतील. आता आपण प्रयत्न असा सुरू केलेला आहे की आमच्या या बहिणींना एकत्रित करून एक या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एक सहकारी संस्था तयार करायची आणि त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आमच्या बहिणींना त्यांना जे पैसे मिळतात त्याच्यावर आधारित कर्ज द्यायचं आणि त्यातनं त्यांना उद्योजक म्हणून या ठिकाणी तयार करायचं. बचत गटांना त्या ठिकाणी मदत करायची. मला असं वाटतं की आमच्या मेघनाताईंनी त्याच्यामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे. मेघनाताई फक्त परभणीत करू नका, तुम्ही हिंगोलीच्याही संपर्क मंत्री आहेत, त्यामुळे हिंगोलीमध्येही माझ्या या सगळ्या ज्या बहिणी बसलेल्या आहेत यांचंही मार्गदर्शन तुम्ही करा. पण हे सांगत असताना मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी लखपती दीदीची योजना आणली. मोदीजींची इच्छा आहे की आमच्या सगळ्या भगिनी या लखपती दीदी झाल्या पाहिजे, म्हणजे वर्षाला दरवर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे हे त्यांनी कमवले पाहिजे, तर त्यांना लखपती दीदी आपण म्हणतो. महाराष्ट्रामध्ये आपण निर्णय केला होता की आपल्याला 1 कोटी लखपती दीदी तयार करायच्या आहेत. 25 लाख आपण तयार केल्या. आता यावर्षी पुन्हा 25 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2026 साली पुन्हा 30 लाख लखपती दीदी आपण तयार करणार आहोत. 1 कोटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीदी केल्याशिवाय थांबणार नाही. त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. आज आपल्याला कल्पना आहे की अनेक आपल्या महिलांकरता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण या ठिकाणी आणल्या आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचं मत पक्का आहे की विकसित भारत जर तयार करायचा असेल तर आपल्याला भारताची 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना जोपर्यंत आम्ही सक्षम करणार नाही तोपर्यंत विकसित भारताची निर्मिती आपण करू शकत नाही. आणि म्हणून महिला सक्षमीकरणाच्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या अधिक बलशाली कशा करता येतील हा प्रयत्न पुढच्या काळात आम्ही करणार आहोत. आज आपल्याला कल्पना आहे बंधू भगिनींनो, भारत हा बलशाली होतोय. मला तुम्हाला सांगताना आनंद वाटतो की आपला महाराष्ट्र देखील आज वेगानं पुढे जातोय. आजच देशाच्या रिझर्व्ह बँकेने देशामध्ये किती परकीय गुंतवणूक आली आणि ती कुठल्या राज्यात गेली याची आकडेवारी जाहीर केली आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर पहिल्या क्रमांकावर तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे. सर्वात जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. देशामध्ये आलेल्या गुंतवणुकीची 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे. इतर सगळे राज्य मिळून 60% गुंतवणूक आहे. आणि आपल्या नंतरची जी 3 राज्य आहेत कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडू या तिन्ही राज्यांची एकत्रित बेरीज केली त्याही पेक्षा जास्त गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र आता थांबणार नाही हे जे आम्ही सांगितलं होतं हे आपल्याला पाहायला मिळत आहे. बंधू भगिनींनो, आज आपला देश माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात आता जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे.
3-4 दिवसापूर्वी आपण जपानला मागे टाकलेलं आहे आणि आपण 4थ्या क्रमांकावर आलेलो आहोत. आता लवकरच आपण पुढच्या 2 वर्षानंतर 3री जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. ज्या आत्मनिर्भर भारताची निर्मिती मोदीजींनी सुरू केली, मेक इन इंडियाची निर्मिती मोदीजींनी सुरू केली, त्याचं प्रत्यंतर नुकतंच संपूर्ण जगाने बघितलं. ज्यावेळी पहलगाम मध्ये आपल्या 26 निष्पाप नागरिकांना, आपल्या बांधवांना पाक प्रशिक्षित अतिरेक्यांनी त्या ठिकाणी गोळ्या घातल्या, अतिशय निगृढ पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांचा खून केला. मुलीसमोर बापाला मारून टाकलं, बायको समोर नवऱ्याच्या कपाळावर बंदूक ठेवून त्याच्या मेंदूचे तुकडे तुकडे करून टाकले. अतिशय भयानक अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी बिहारमध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानला सांगितलं होतं, जिन इरादों ने हमारे लोगों को मारने का काम किया है, जिन आतंकवादियों ने हमारे भारतीयों को इस प्रकार से मारा है, उनको मैं चकनाचूर कर दूंगा, उनको मैं मिट्टी में मिला दूंगा, हे आपल्या प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि आमच्या माता भगिनींचं जे कुंकू पुसलं गेलं, तेच कुंकू पुन्हा सिंदूरच्या रूपानं, ऑपरेशन सिंदूरच्या रूपानं मोदीजींनी आपल्या सेनेला आदेश दिले आणि भारताच्या सेनेची ताकद जगाने पाहिली. केवळ 23 मिनिटांमध्ये आपल्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे 9 अड्डे नेस्तनाबूत करून टाकले, मातीत मिळवून टाकले. हे कुठले अड्डे होते? हे असे अड्डे होते, पाकिस्तान सांगायचं आम्ही अशा ठिकाणी हे तयार केली आहे की भारताचे विमानं कधी पोचूच शकत नाही. अशा मध्यवर्ती ठिकाणी 23 मिनिटात हे अड्डे पूर्ण मातीत मिळवले. 150 पेक्षा जास्त आतंकवादी मारले गेले आणि तो मसूद अझर ज्याने आपल्या भारतात आतंकवादी गतिविधी केल्या, त्याचे 14ही त्याच्या परिवारातले लोक हे यमसदनी पाठवण्याचं काम आपल्या सेनेनं या ठिकाणी केलं. बंधू भगिनींनो, भारताची ताकद ही जगाला दिसली. पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी आपल्यावर मिसाईल पाठवले, ड्रोन सोडले, F-16, F-17 वेगवेगळ्या प्रकारची अस्त्र आपल्यावर पाठवली. पण भारताचं मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत याच्यामध्ये तयार केलेली डिफेन्स सिस्टीम ही इतकी मजबूत होती की त्यांनी पाठवलेलं एकही अस्त्र भारताच्या जमिनीला त्या ठिकाणी स्पर्श देखील करू शकलं नाही. हवेतच त्यांचे सगळे अण्वस्त्र, त्यांचे सगळे क्षेपणास्त्र आपण त्या ठिकाणी तहेस नहेस करून टाकले. ते आपण हवेतच उडवून टाकले, त्यांचे ड्रोन हवेत आपण उडवून टाकले. आणि त्याच्यानंतर भारताने आपलं ब्रह्मोस क्षेपणास्त्र काढलं आणि ते ज्यावेळी पाकिस्तानमध्ये टाकलं, पाकिस्तानच्या ज्या मिलिटरी बेस होत्या, ज्या एअर बेस होत्या, एका झटक्यामध्ये भारताने उद्ध्वस्त करून टाकल्या. पाकिस्तानला वाटत होतं चीननी त्यांना दिलेली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्याच्यामुळे भारताचे क्षेपणास्त्र मिसाईल आमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. पण त्यांच्या लक्षात आलं त्यांचं एकही सैनिकी हवाई अड्डा हा विमान उडवण्यालायकच शिल्लक राहिला नाही. अशा प्रकारे आमच्या ब्रह्मोसनी त्या ठिकाणी पूर्ण तांडव करून दाखवला. आणि मग पाकिस्तान रस्त्यावर आला, जगातल्या वेगवेगळ्या देशाला फोन करायला लागला, भारताला समजवा, युद्धविराम करा, युद्धविराम करा. आपल्यालाही काही देशांनी फोन केले आणि त्या ठिकाणी युद्धविराम करा म्हणून विनंती केली. आपण सांगितलं तुमची आम्हाला आवश्यकता नाही. पाकिस्तानला जर युद्धविराम हवा असेल त्यांनी आम्हाला फोन करून विनंती करावी तर आम्ही युद्धविराम करू. आणि मग पाकिस्तानच्या लक्षात आलं हे युद्ध आपण लढू शकत नाही, म्हणून पाकिस्तानने
आपल्याला फोन करून आपल्या समोर गुडघे टेकले आणि विनंती केली युद्धविराम करा, त्यावेळी आपल्या सेनेनं युद्धविरामाची घोषणा केली. बंधू भगिनींनो, ऑपरेशन सिंदूर एक असं ऑपरेशन आहे ज्या ऑपरेशन मध्ये वापरले गेलेली शस्त्र अस्त्र सगळी या भारतात तयार केलेली होती, भारतीय बनावटीची होती. 2014 नंतर मोदीजींनी या भारताला सामर्थ्यशील भारत तयार केलं. त्याची आवृत्ती ऑपरेशन सिंदूर मध्ये संपूर्ण जगाने बघितली. आपण बघितलं असेल, अमेरिकेच्या वृत्तपत्रांनी रशियाच्या वृत्तपत्रांनी त्या ठिकाणी लिहिलं, पाकिस्तानची ताकदच आता भारतापुढे उरलेली नाही. अशा प्रकारे भारताला सामर्थ्यशील करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या सेनेने केलाय. आणि म्हणून मी भारतीय सेनेला सलाम करतो आणि मोदीजींना त्या ठिकाणी त्यांचे आभार मानतो की एक मजबूत भारत आपण तयार केला. पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं, एकीकडे संपूर्ण देश सेनेसोबत उभा आहे, संपूर्ण देश मोदीजींसोबत उभा आहे, पण काही पक्षाचे नेते हे इतके वेड्यासारखे बोलतात. आता एकाने सांगितलं, म्हणाले पाकिस्तानने चीन मधले बनलेले 15-15 हजार रुपयाचे द्रोण हे भारतावर पाठवले आणि भारताने त्याच्याकरता 15 लाखाचं मिसाईल वापरलं. या मूर्खाला आपल्या शेतीमध्ये फवारणी करणारं द्रोण आणि युद्धात वापरणारं द्रोण यातलं अंतर देखील माहिती नाही. अरे मूर्खा, युद्धात ज्याला द्रोण म्हणतात ते बॉम्ब घेऊन येणारं विमान असतं, फक्त ते स्वयंचलित असतं, त्याच्यामध्ये पायलट नसतो. अलीकडच्या काळामध्ये सगळ्या लढाया या द्रोणच्या माध्यमातून होतात. अशा प्रकारचे चीनी द्रोण 500 द्रोण त्यांनी पाठवले, पण आम्ही ते सगळे द्रोण उडवून टाकले. आणि हे महामूर्ख या ठिकाणी आमच्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. आणि राहुल गांधी तर रोज विचारतायत आपले किती पडले, आपले किती मेले. खरं म्हणजे मला तर अलीकडच्या काळामध्ये असं वाटतं, आपण पाक व्यक्त काश्मीर ऐकलं होतं, पण आता पाक व्यक्त काश्मीर सोबत पाक व्यक्त काँग्रेस देखील तयार झालेला आहे. आणि हा जो पाकिस्तानचा विषाणू जीवाणू आहे तो यांच्या डोक्यामध्ये घुसलेला आहे. जसं एखाद्या मोबाईल फोन मध्ये एखादा व्हायरस घुसतो आणि मोबाईल फोनला करप्ट करतो, तसं यांच्या अकलेला आता करप्ट करण्यात आलेलं आहे आणि पाकिस्तानच्या भाषेमध्ये हे बोलतायत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या निमित्ताने भारतीय सेनेचं अभिनंदन करत असताना मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, एक सामर्थ्यशील भारतासोबत एक सामर्थ्यशील महाराष्ट्र आम्ही तयार करू. आणि तो महाराष्ट्र तयार करताना हिंगोली जिल्ह्याच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्याही पूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू, हा विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देतो. आणि निश्चितच या ठिकाणी हळद संशोधन केंद्राच्या संदर्भात आपण जवळपास 100 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. अजून पैसे त्याला देणार आहोत. आणि गजाननराव घुगेंनी जे सांगितलं त्या प्रकारची जी काही व्यवस्था गजाननराव या ठिकाणी आपल्याला करायची आहे, निश्चितपणे त्यातली टेक्निकॅलिटी मी समजून घेईल. तुम्ही पैशाची चिंता करू नका, लागेल तेवढा पैसा आपण त्याला देऊ. त्यांनी जर माझ्या शेतकऱ्यांचं हळद वाळवून त्या ठिकाणी फायदा होणार असेल तर तशा प्रकारची यंत्रसामुग्री आणण्याकरता मी पूर्णपणे मदत तुम्हाला करेल. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की या ठिकाणी तानाजीराव मुटकुळे ज्या गोष्टीच्या मागे लागतात त्या गोष्टी सोडत नाही. त्यामुळे लगेच माझ्या कानात येऊन त्यांनी गोरेगावचा विषय मांडलेला आहे आणि गोरेगावचे लोक देखील या ठिकाणी बसलेले आहेत. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, एक तालुका नाही, आम्हाला अनेक तालुके तयार करायचे आहेत. ते त्याच्या संदर्भात काही आमचा विचार चाललेला आहे. ते सगळे एकत्रितच करावे लागतात, एक करून चालत नाही. पण तोपर्यंत तालुक्यामध्ये जे जे काही असतं, तालुका कशाला करतो आपण, तहसीलदार असला पाहिजे, कोर्ट असलं पाहिजे, वेगवेगळी ऑफिसेस असली पाहिजे. अशा प्रकारच्या सगळ्या ऑफिसेस मात्र आपण गोरेगावला सुरू करू. त्याचा प्रस्ताव तुम्ही मला या ठिकाणी द्या. म्हणजे ज्या दिवशी तालुका करण्याचा निर्णय घेऊ त्या दिवशी सगळं तुमच्याकडे तयार असेल, नुसतं नाव हे तालुका करावं लागेल. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं आश्वस्त करतो की त्या प्रकारच्या सगळ्या व्यवस्था
गोरेगावला आपण उपलब्ध करून देऊ आणि नवीन तालुक्यांचा जेव्हा एकत्रित निर्णय घेऊ त्यावेळी निश्चितपणे गोरेगावला सर्वात जास्त प्राधान्य आम्ही देऊ हे आपल्याला या निमित्ताने सांगतो। पुन्हा एकदा हे बघा इकडनं बाळापूर आलं, आता मी त्याची थोडी माहिती घेतलेली नाही त्यामुळे ती माहिती घेऊन त्याच्यावर बोलेन। याचं मला माहिती आहे कारण 19ला अतिरिक्त तालुका मीच तयार केला होता त्याच्यामुळे याची मला माहिती आहे। पण आपल्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या निश्चितपणे आम्ही पूर्ण करू हा विश्वास मी आपल्याला देतो आणि आपण सगळ्यांनी आमचं जे स्वागत केलं सत्कार केला त्याबद्दल आपले आभार मानतो। आता याच्यानंतर पक्षप्रवेश होणार असल्यामुळे आपणही 5 मिनिटं या ठिकाणी बसावं अशा प्रकारची विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यानंतर केवळ 3 ते 4 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे, त्यामुळे कोणी जागेवर उठू नका, बसले राहा। 5 मिनिटात राष्ट्रगीत सुरू होणार आहे। आपल्यापैकीच काही लोक विद्युत पडून मृत्यू झालेले आहेत, त्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे। त्यांचे मी नाव वाचतो। रुस्तुमा यशवंत शिंदे, सुलदले बुद्रुक यांचे वारस गोदावरी रुस्तुमा शिंदे, मुक्ता रामगिरी यांचे वारस रामगिरी षडानंद गिरी पारडी पोहकर, यादवराव पिराजी दांडेगावकर यांचे वारस शिवाजी यादवराव दांडेगावकर हे या ठिकाणी येतील। त्यांना 4 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान देण्यात येईल। यानंतर खालील व्यक्तीचा पक्षप्रवेश होणार आहे, त्यांनी ताबडतोब या ठिकाणी येण्याची कृपा करावी। माधवराव पाटील गाडे, धारू पाटील पारडीकर, रमेश कुटे। यानंतर या ठिकाणी दिलीप देसाई यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे। दिलीप देसाई हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत म्हणून त्यांनी सुद्धा स्टेजवर यावं। धारू पाटील पारडीकर, रमेश कुटे, ज्ञानेश्वर रोडगे, गणेश दात्रे, रामहरी भालेराव, बाळू मगर, बबनरावजी मगर, त्याचबरोबर भाऊराव पाटील, नारायणराव गायकवाड, ज्ञानेश्वर कोटकर, नामदेव गायकवाड, गणेश जाधव, सुरेश गायकवाड, बाबारावजी जगताप, महादू गाडे, संतोष गाडे, त्या लोकांना घेऊन या, भारत गाडे, गजानन गायकवाड, गंगाधर गायकवाड, गणेश गायकवाड, दिलीपजी देशमुख साहेब, सकारामजी अडकिने, निवासजी मुंडे, जगनजी खाडे, केशवराव शेळके, प्रकाशराव बावणे, सुभाषराव जाधव, सुभाषराव जाधव, मनोजी चव्हाण, बळरामजी कराळे माजी सरपंच डिग्रज, शिवाजीराव कराळे कृषी सभापती माजी, शिवाजी कराळे तंटामुक्ती अध्यक्ष, बापूरावजी कराळे ग्रामपंचायत सदस्य, गुलाबरावजी कराळे ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर सुभाषराव शेळके, रामेश्वरजी कराळे, गोविंदरावजी कराळे चेअरमन, श्री ज्ञानबा अवचार सापडगाव यांनी स्टेजवर येऊन आपला पक्षप्रवेश करावा। यानंतर राष्ट्रगीताला सुरुवात होत आहे। सर्वांनी उभं राहावं। सावधान। राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। जय गण अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधितरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय